बरोबर आहेत, तर असा हा सगळा एकंदरीतच परिवाराचा स्नेह मिळावा. पण एका उद्दिष्टाने समोर आलेला की नाशिक वाढतंय. अनेक एरियाजमध्ये आपण बघतो की नाशिकची भरभराट करतात वेगवेगळ्या ठिकाणी, आणि आता क्रेडाईचे मोठा एक्सपो होणार आहे. त्याच्या आधी सुरुवात झाली असं दिसतंय नाशिकमध्ये. आणि हां, ते वातावरण निर्माण करण्याची सुरुवात देशदूतने केलेली आहे इथे. तर प्रत्येक लोकांनी खूप खूप शुभेच्छा त्याच्यासाठी. आणि कुठेही तुम्ही जाऊन विचारू शकता आणि तुम्हाला नक्कीच त्याची प्रतिसाद भेटणार आहे. नक्कीच आपण तुम्हाला मदत करणार. परिवाराचा हार्दिक अभिनंदन. पहिल्यांदी ते असं नेहमीच मला वाटतं सातत्याने मी कदाचित 10-1 वर्षापासून प्रत्येक एक्झिबिशनला ते बोलवतात आणि मी येतो आणि ते रिजनल एक्झिबिशन घेतात. त्याचा फायदा स्थानिक आणि छोटे खरोखर स्तुत्य आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि याचा एक आपण युनिक पॉइंट असं जर डिस्क्राईब करायचं तर माझे मित्र जयेशभाईंनी जसं सांगितलं की मोठ्या स्केलवर पूर्ण शहराचा एक प्रदर्शन. आमच्या कंपनीचं हे 4थं वर्ष आहे आणि मागच्या 3ही वर्षामध्ये मागचं वर्ष तर खूपच छान. आम्हाला जवळपास 6 ते 7 बुकिंग मिळाले इथून, तर त्याच्यामुळे मनापासून धन्यवाद. लोकल लेवलला आपण जेव्हा एकदा हे ऑर्गनाईज करतो की हे जी नाशिकचा विकास होतो, तर नाशिकचा खऱ्या रूपाने विकास करणारी म्हणजे आपले बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकच आहे. नमस्कार मंडळी, मी हर्षल म्हणते. सर्वप्रथम मी देशदूत परिवाराचे आणि देशदूत परिवाराच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रॉपर्टी फेस्ट मध्ये मुख्य प्रायोजक म्हणून संधी दिली. देशदूतच्या या फेस्ट मध्ये आपलं साधारणतः 4थे वर्ष आहे. मागच्या 3 वर्षी आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि या वर्षी पण आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय तब्बल 10 प्रोजेक्ट. 10 प्रोजेक्ट मध्ये पण 1 BHK पासून ते 4 BHK पर्यंत ऑफिसेस, शोरूम, शॉप्स आणि हॉस्पिटल्स या सर्व गोष्टी आपल्या एकाच छताखाली आपल्याला इथे बघायला मिळतील. तुम्ही संपूर्ण नाशिककरांना आवाहन करतो की आपण या आणि या संधीचा आपण फायदा घ्या. त्याचबरोबर आम्ही जी दिवाळीपर्यंत आमची स्कीम होती HHB होम फेस्ट, ते पण आम्ही आता 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्याचं ठरवलेलं आहे. तर तुम्ही या देशदूत डेला भरभरून प्रतिसाद द्या आणि आपलं घराचं स्वप्न साकार करा. धन्यवाद. नमस्कार नाशिककर. देशदूतच्या पंचवटी प्रॉपर्टी एक्सपोला माझ्या हार्दिक शुभेच्छा. देशदूतने पंचवटी प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून जो पंचवटी परिसर आहे ज्यामध्ये मसरूळ, मखमलाबाद, आडगाव या विविध विभागाच्या बिल्डर्स लोकांना एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्यासोबतच या भागातल्या गरजवंत ग्राहकांना ज्यांना घर घेण्याची इच्छा आहे त्यांना सिलेक्टेड आणि सॉर्ट केलेले फक्त याच भागातली घरं आणि प्रॉपर्टीचा एक्सपो एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे. शहराचा एकत्रित असलेला एक्सपो आणि विभागवार केलेला एक्सपो हा ही खूप मोठी याच्यातली जो फरक आहे तो देशदूतनं हेरलेला आहे आणि त्या पद्धतीनं हे एक्सपो अरेंज केलेला आहे. याच्यात सगळ्यात महत्वाचा फायदा जो अफोर्डेबल हाऊसिंग पंचवटी परिसरात ज्याची गरज सर्वात जास्त आहे ती लोकांना आणि ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होते बघण्यासाठी आणि जास्तीत जास्त ग्राहकांचा, सिलेक्टेड ग्राहकांचा, फिल्टर्ड ग्राहकांचा रिस्पॉन्स या एक्सपोला भेटतो. या एक्सपो मध्ये सहभागी झालेल्या सर्व बिल्डर्सला त्याचप्रमाणे येणाऱ्या ग्राहकांनाही मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. देशदूतचा उपक्रम पंचवटी प्रॉपर्टी एक्सपो आणि त्याचे मुख्य प्रायोजक हर्षल हनुमंते याचा नुकताच उद्घाटन झालेला आहे.
देशदूतचा हा उपक्रम अनेक वर्ष चालतोय. मी गेली 10-15 वर्ष यांच्याशी अटॅच्ड आहे. नेहमी ते बोलवतात, मी येतो. नाशिक रोडा करतात, पंचवटीत जातात, वेगवेगळ्या ठिकाणी सिडको सातपूरलाही केलेलं आहे, कामठवाडा इथे पण झालेला आहे आणि इंदिरानगरला पण मी अटेंड केलेला आहे. याचा फायदा खूप होतो लोकल स्तरावर. अनेक लोक संघटनेमध्ये मेंबर नसतात, त्यांना सुद्धा इथे संधी भेटून जाते. जसं नरेडको आहे, क्रीडा आहे, तिथे मेंबर नसलेल्या मेंबरला इथे त्याचा शोकेस करायला संधी भेटते, नवीन एस्पायरिंग बिल्डर डेव्हलपर जे असतात त्यांना. शिवाय इथल्या स्थानिक रहिवाशांना इथल्या इथे जवळच्या जवळ त्यांना प्रॉपर्टी बघायला संधी भेटते आणि त्यांचा निर्णय क्षमता वाढतं. त्याच्यातून लोकांना सुद्धा खूप फायदा होतो. इथे जे सहभाग घेणारे मेंबर बिल्डर आहेत त्यांना बुकिंग ह्या पुढच्या 3 दिवसात चांगलीपैकी होणार आणि त्याचा फॉलोअप घेऊन पुढे 3-4 महिनेपर्यंत त्याचा फॉलोअप राहील. मी या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक माणसाला आणि स्टॉल धारकांना सगळ्यांना शुभेच्छा देतो.